काय नेमकं काय प्रकरण झालं त्याच्यामध्ये 9 तारखेच्या रात्री 12:30 वाजताची घटना आहे। त्याच्यामध्ये जे फिर्यादी आहेत जितेंद्र सोनकांबळे हे ऑफिसचे कामकाज पूर्ण करून घरी निघाले होते। त्या अनुषंगाने मागून एका पांढऱ्या कलरच्या ऑडी गाडीने धडक दिली होती। त्याच्या अनुषंगाने ते गाडीची आम्ही चौकशी केल्यानंतर ती गाडी हे संकेत बावनकुळे यांच्या नावावर असल्याचे निष्पन्न झालेलं होतं। त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास केल्यानंतर आम्हाला ही माहिती मिळाली की त्याच्यामध्ये 3 लोक गाडीमध्ये होते। त्याच्यामध्ये ड्रायव्हर म्हणून अर्जुन हावरे, त्यानंतर संकेत बावनकुळे आणि रोनित चित्तमर हे 3 त्याच्यामध्ये गाडीमध्ये होते। त्या अनुषंगाने आपण तिघांनाही काल इन्क्वायरीसाठी चौकशीसाठी बोलवलं होतं। त्यांची चौकशी केली आहे। त्याच्यामध्ये जो ड्रायव्हर आहे ड्रायव्हरला त्याच्यामध्ये अटक केलेली होती आणि त्यानंतर त्याला रात्री उशिरा आपण गुन्हा बेलेबल असल्यामुळे पोलिसांकडून बेल देण्यात आलेली आहे। संकेत गाडीत होता, कुठे बसला होता, कुठल्या सीटवर बसला होता, काय गाड्या ड्रायव्हर साईडच्या बाजूचे सीट आहे, फ्रंट साईडला बसलेला होता। सर हा अपघात झाल्यानंतर त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, दुसऱ्या चौकात लोकांनी त्यांना थांबवलं आणि त्यांच्यावर मारपीट झाला असं देखील माहिती असं झालेलं आहे। त्याच्या अनुषंगाने आमची इन्क्वायरी सुरू आहे। गाडी अडवल्यानंतर त्या गाडीचा एक टायरसुद्धा पूर्ण ब्रस्ट झालेला आहे। त्याच्या अनुषंगाने आमचा पुढील इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे। सर गाडीमध्ये 3 लोक जे होते ते कोण कुठे कुठे बसलेले होते, गाडीवर पीस कारण त्याच्यावर त्या केसचं मधलं बरेचसे तथ्य अवलंबित आहेत, कोण कुठे बसलं होतं। याच्यामध्ये जो अर्जुन हावरे हा ड्रायव्हर सीटवरती होता, ड्रायव्हिंग करत होता। त्यानंतर संकेत बावनकुळे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवरती फ्रंट सीटवर होता आणि बॅक साईडला रोनित होता। सर कुठून आले होते आणि कुठे जात होते? त्याच्यामध्ये ते कुठून येत होते त्या संदर्भात आपण CCTV फुटेज हे करत होतो। एका ठिकाणी हॉटेलमधून जेवण करून निघाले होते आणि त्याच्या अनुषंगाने जेवण झाल्यानंतर घरी जात असताना हा अपघात झालेला आहे। याच्यामध्ये प्रायमरी जे नशेखाली होता ह्याच्या संदर्भात डॉक्टरने पॉझिटिव्ह रिपोर्ट दिलेला आहे। त्यांचा ब्लड सॅम्पल पण आपण पाठवलेला आहे। याच्यामध्ये जे आपल्याला रात्री जे दोघंजण मिळून आले, ज्यांना लोकांनी पकडलं होतं, काय मारहाण झालेली होती, त्या दोघांचं आपण मेडिकल केलं होतं। त्याच्या अनुषंगाने ते दोघांच्याही मेडिकलमध्ये डॉक्टरांनी मद्यप्राशन केलं असल्याबाबत यस म्हणून अहवाल दिलेला आहे। स्पीड 150ची होती अशी पण माहिती मिळाली। स्पीडबाबत आपण आता RTO आणि ऑडीचे जे शोरूम इथं आहे त्यांना टेक्निशियनना बोलवून त्याची आपण पडताळणी करून घेत आहोत। सर गाडीमध्ये संकेत होता, तर दोघांवर गुन्हे दाखल झाले, संकेतवर का गुन्हा दाखल झाला? याच्यामध्ये एकावरतीच गुन्हा दाखल आहे, ड्रायव्हरवरती। रोनितवर सुद्धा गुन्हा दाखल नाही आहे किंवा संकेतवरती नाही आहे, पण आमचा त्याच्या संदर्भात तपास सुरू आहे आणि त्याच्या संदर्भात त्यांच्याकडे लायसन आहेत नाहीत, गाडी चालकाकडे कसे गेले या संदर्भात इन्क्वायरी सुरू आहे। त्याच्यामध्ये अर्जुन हावरे आणि रोनित चित्तमर हे 2 जण होते। नंबर प्लेट नाही, नंबर प्लेट जाणीवपूर्वक गायब केल्या गेली अशी पण आरोप होता। नाही, नंबर प्लेटच्या अनुषंगाने तर आपल्याला नंबर प्लेट सहित गाडी आपण सीज केलेली आहे आणि सध्या आपल्या ताब्यात आहे। सर याच्यामध्ये अपघाताने 2 वाहनांना 2 कार आणि 1 दुचाकीला धडक दिली होती का, हे फॅक्ट आहे का ते, आणि त्या कारमध्ये तेव्हा जे ज्यांना धडक देण्यात आली त्या कारमध्ये किती लोक बसले होते आणि नेमकी त्यांची आताची जखमीच्या अनुषंगाने काय स्थिती आहे? त्याच्या अनुषंगाने आपण त्यांचं मेडिकल केलेलं आहे। कुठेही गंभीर जखम नाही आहे, किरकोळ जखमा आहेत, आपण त्यांचं मेडिकल पण केलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने आणखीन कोण होते 2 गाड्यांचं आतापर्यंत 3 गाड्यांचं नुकसान त्यामध्ये झालेलं आहे, 2 4 व्हीलर आणि 1 2 व्हीलर। आपण मेयोमध्ये त्यांचं डिस्चार्ज आहे, त्याच वेळेस आपण त्यांना मेडिकल केलेलं होतं आणि त्यामध्ये कोणतीही गंभीर जखम नाही आहे त्यांना। याच्यामध्ये संकेत बावनकुळे यांची वैद्यकीय चाचणी केली आहे का, करण्याची पुढे काही तरतूद? नाही, त्यांना आपण चौकशीसाठी बोलवलं होतं। आपण ड्रायव्हरची आणि त्या दिवशी जे रात्री आपल्याला जे 2 लोकांनी पकडलं होतं त्याच्या अनुषंगाने दोघांची फक्त मेडिकल झालेली आहे आणि त्यानंतर उशिरा आपल्याला समजले त्या गाडीमध्ये संकेत बावनकुळे सुद्धा हे होते। त्या अनुषंगाने त्यांची पण आपण चौकशी करत आहोत। स्पॉटवरून नाही, त्यानंतर पुढून गेल्यानंतर त्या संदर्भात इन्क्वायरी सुरू आहे, कारण त्या दोघांना तर लोकांनी पकडलेलं होतं आणि त्यांना मारहाणही केलेली होती। त्यावेळेस संकेत तिथं नसल्याबाबत आम्हाला माहिती मिळते। नाही, आम्हाला नंतरच्या तपासात जेव्हा हे रोनित आणि अर्जुन आम्ही ताब्यात घेतले आणि त्याच्या अनुषंगाने इन्क्वायरी केली, त्यांच्या जबाबात आम्हाला हे निष्पन्न झालं।
एक जण मध्यप्राशन करून जो अर्जुन आहे तो मध्यप्राशन करून होता असं आपल्या तपासात आलं आहे. तर ह्या बाकी दोघांचा मध्यप्राशन केला नव्हता का, हे कुठे बसले होते हा तपासाचा विषय, किंवा आतापर्यंत हे कुठून येत होते यापर्यंत पोहोचले. त्याच्या अनुषंगाने आम्ही CCTV फुटेज चेक करून तपास करत आहोत. या सगळ्या याच्यात काय सांगता? नाही, असं कोणताही राजकीय दबाव नाही आहे. जे आम्ही इन्क्वायरीच्या पद्धतीने कायदेशीर जी प्रक्रिया आहे आम्ही ती प्रक्रिया पूर्ण करत आहोत. सीसीटीव्ही डिलीट केल्याचाही माहितीनुसार येत आहे, काय वाटतं? नाही, असं काही दिसलं नाही आम्हाला. CCTV फुटेज तर आमच्या COC मध्ये किंवा प्रायव्हेट आम्ही सगळीकडून सर्च करत आहोत. त्या अनुषंगाने असं कुठं आम्हाला झालं नाही की CCTV फुटेज कुठं डिलीट केलेलं आहे. सर, ही गाडी नेमकी कुठनं निघाली होती, कुठे कुठे नेमक्या धडक लागलेली आहे काय? त्याच्यामध्ये ते सेंटर पॉईंट, हॉटेल सेंटर पॉईंटच्या चौकामध्ये ह्या ॲक्सिडेंट घटना झालेल्या आहे. आणि गाडी कुठून नेमकी निघालेली होती, ज्यांनी सांगितलं आरोपीच्या सांगण्यावरून हे आहे की आम्ही लाहोरी या हॉटेलमध्ये जेवण केलं होतं. त्या अनुषंगाने आम्ही तपास करतो, त्याच ठिकाणी केलं आहे की इतर कुठल्या ठिकाणी केलं आहे त्या अनुषंगाने करतो. संकेतला सोडून बाकीच्यांचं मेडिकल झालं पण संकेतच का नाही करण्यात आलं? ज्यावेळेस हे स्टार्टिंगला आपल्याला हे मिळाले पहाटे अर्ली मॉर्निंगला, ज्यावेळेस ते तहसीलच्या हद्दीमध्ये काही लोक त्यांना घेऊन गेले होते, त्या ठिकाणी मारहाण केली होती. त्यामुळे कोणताही आरोपी आपण तात्काळ जरी कुणी मिळालं, कुणी लोकांनी मारहाण करून आपल्याला ताब्यात देत असेल तर पहिलं आमचं काम आहे की मेडिकल करणं. सर, ही मारहाण कुठल्या चौकात झाली सर? ही जी मारहाण झाली कुठल्या चौकात झाली आणि या मारहाणीबद्दल दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये पण त्या अनुषंगाने तक्रार तर दाखल झालेली नाही आहे, पण आमचा इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे, त्यामध्ये आम्ही इन्व्हेस्टिगेशन करत आहोत.